बाईंग साईडच्या ट्रेडला काय मॅटर करतं, लोअर बँडला आपल्याला सिंपल हॅमर कॅन्डल बनायचा किंवा फॉर्म व्हायचा वेट करायचं. आता इथे बघू शकता परफेक्ट हॅमर कॅन्डल ही लोअर बँडला क्रिएट झाली. आता हॅमर कॅन्डल बनली म्हणजे आपण बाईंग साईड ट्रेड करणार. रूल सेम आहे, ज्यावेळेस तुम्ही बाईंग करणार त्यावेळेस मिडल बँडच तुमचं टार्गेट येणार आणि ज्यावेळेस तुम्ही सेल करणार त्यावेळेस पण तुमचं मिडल बँड. आता सेकंड कॅन्डल जी बनणार त्याच्या ओपनिंगला आपण ट्रेड घेणार. सेकंड कॅन्डलच्या ओपनिंगला मी एंट्री प्लॅन केली. स्टॉप लॉस माझा काय असणार, ज्या कॅन्डलच्या आधी कॅन्डलला मला कन्फर्मेशन भेटलं मला बाय करायचं किंवा सेल करायचं त्याच कॅन्डलचा लो आपण SL प्लॅन करणार आहे. आता खूप लोक मिडल लोअर बँड पण फॉलो करतात, पण लोअर बँड स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस सगळ्यात हाय असतात, त्यामुळे इथे तुम्हाला कॅन्डलचा स्टॉप लॉस हाय अँड लो फॉलो करायचा. आता हे तुमचं फर्स्ट आणि हे ट्रेलिंगवालं टार्गेट जे आपण ॲक्च्युली कन्सिडर नाही करत, पण खूप रिअर केसेसमध्ये ते आपल्याला मिळतं. ॲक्च्युअल टार्गेट आपलं हेच आहे. तुम्ही फ्युचर घेत असेल तर 85 पॉईंटचं तुम्हाला ऑलमोस्ट टार्गेट मिळते आणि स्टॉप लॉस हा तुमचा ऑलमोस्ट 48 to 49 पॉईंटचा त्या अकॉर्डिंग. आणि जर तुम्ही ट्रेल केलं लकीली मार्केट इथपर्यंत गेलं तर तुम्हाला 200 पॉईंटपर्यंत आरामात टार्गेट मिळते. आता जसं रूलनुसार मिडल बँडला कॅन्डल टच झाली म्हणजे आपलं टार्गेट कंप्लीट झालं. आपल्याला पोझिशन ट्रेल करायची आहे, 0वर आपला स्टॉप लॉस घेऊन जायचा आहे. 50% आपल्याला इथे क्लोज करायचं आणि 50%च ट्रेल करायचं. आता अप्पर बँडला येण्याची आपण वेट करतोय. इथे बघू शकता ऑलमोस्ट अप्पर बँडला टच झालं म्हणजे आपलं इव्हन अप्पर बँडपर्यंत टार्गेट. आता जसं की तुम्ही बघितलं असेल अप्पर बँडची डायरेक्शन चेंज होती, ज्यावेळेस डायरेक्शन चेंज होईल तीच आपल्याला फॉलो करायला लागते. म्हणून मी तुम्हाला रिप्ले मोडमध्ये दाखवलं जेणेकरून तुम्हाला त्याची क्लिअरिटी येईल. तर ॲक्च्युली इथेच आपलं टार्गेट कंप्लीट झालं. ऑलमोस्ट 110 पॉईंट मिळालं. रूलनुसार तर ही ब्ल्यू लाईनच आपलं टार्गेट होतं, ते ऑलरेडी क्लोज झालं. तर हा सिंपल सेटअप आहे, तो फॉलो करून तुम्ही आरामात ट्रेडिंग करू शकता. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.